मीठे बच्चे, तुम सिद्ध करके बताओ कि बेहद का बाप हमारा बाप भी है, शिक्षक भी है और सद्गुरु भी है। वह सर्वव्यापी नहीं हो सकता। प्रश्न, इस समय दुनिया में अति दुख क्यों है? दुख का कारण सुनाओ। उत्तर, सारी दुनिया पर इस समय राहु की दशा है, इसी कारण दुख है। वृक्षपति बाप जब आते हैं तो सब पर बृहस्पति की दशा बैठती है। सतयुग त्रेता में बृहस्पति की दशा है, रावण का नाम निशान नहीं है, इसलिए वहां दुख होता नहीं है। बाप आए हैं सुख धाम की स्थापना करने, उसमें दुख हो नहीं सकता। ओम शांति। मीठे मीठे रूहानी बच्चों को रूहानी बाप बैठ समझाते हैं, क्योंकि सभी बच्चे यह जानते हैं हम आत्मा हैं। अपने घर से हम बहुत दूर से यहाँ आते हैं, आकर के इस शरीर में प्रवेश करते हैं पार्ट बजाने। पार्ट आत्मा ही बजाती है। यहाँ बच्चे बैठे हैं अपने को आत्मा समझ बाप की याद में, क्योंकि बाप ने समझाया है याद से तुम बच्चों के जन्म जन्मांतर के पाप भस्म होंगे। इसको योग भी नहीं कहना चाहिए, योग तो सन्यासी लोग सिखलाते हैं। स्टूडेंट का टीचर से भी योग होता है, बच्चों का बाप से योग होता है। यह है आत्माओं और परमात्मा का, अर्थात बच्चों और बाप का मेला। यह है कल्याणकारी मिलन, बाकी तो सब है अकल्याणकारी। पतित दुनिया है ना। तुम जब प्रदर्शनी व म्यूजियम में समझाते हो तो आत्मा और परमात्मा का परिचय देना ठीक है। आत्माएं सब बच्चे हैं और वह है परमपिता परमात्मा जो परम धाम में रहते हैं। कोई भी बच्चे अपने लौकिक बाप को परमपिता नहीं कहेंगे, परमपिता को दुख में ही याद करते हैं। परमात्मा रहते ही है परम धाम में। अब तुम आत्मा और परमात्मा का ज्ञान तो समझाते हो, तो सिर्फ यह नहीं समझाना है कि दो बाप हैं। वह बाप भी है, शिक्षक भी है, यह जरूर समझाना है। हम सब भाई भाई है। वह सभी आत्माओं का बाप है। भक्ति मार्ग में सब भगवान बाप को याद करते हैं, क्योंकि भगवान से भक्ति का फल मिलता है, अथवा बाप से बच्चे वर्षा लेते हैं। भगवान भक्ति का फल देते हैं बच्चों को। क्या देते हैं? विश्व का मालिक बनाते हैं। परंतु तुमको सिर्फ बाप नहीं सिद्ध करना है, वह बाप भी है तो शिक्षा देने वाला भी है, सद्गुरु भी है। ऐसा समझाओ तो सर्वव्यापी का ख्याल उड़ जाए। वह बाबा ज्ञान का सागर है, आकर के राजयोग सिखलाते हैं। बोलो, वह टीचर भी है, शिक्षा देने वाला, तो फिर सर्वव्यापी कैसे हो सकता? टीचर जरूर अलग है, स्टूडेंट अलग है। जैसे बाप अलग है, बच्चे अलग है। आत्माएं परमात्मा बाप को याद करती है, उनकी महिमा भी करती है। बाप ही मनुष्य सृष्टि का बीज रूप है। वह आकर के हमको मनुष्य सृष्टि के आदि मध्य अंत का ज्ञान सुनाते हैं। बाप स्वर्ग की स्थापना करते हैं, हम स्वर्गवासी बनते हैं। साथ साथ यह भी समझाते हैं कि दो बाप है। लौकिक बाप ने पालना की, फिर टीचर के पास जाना पड़ता है पढ़ने के लिए। फिर 60 वर्ष के बाद वानप्रस्थ अवस्था में जाने के लिए गुरु करना पड़ता है। बाप, टीचर, गुरु अलग अलग होते हैं। यह बेहद का बाप तो सभी आत्माओं का बाप है, ज्ञान सागर है, मनुष्य सृष्टि का बीज रूप,
सत चित्त आनंद स्वरूप है, सुख का सागर, शांति का सागर है। उनकी महिमा शुरू कर दो, क्योंकि दुनिया में मतभेद बहुत है ना। सर्वव्यापी अगर हो तो फिर टीचर बन पढ़ाएंगे कैसे? फिर सद्गुरु भी है, सभी को गाइड बन ले जाते हैं, शिक्षा देते हैं अर्थात याद सिखलाते हैं। भारत का प्राचीन राजयोग भी गाया हुआ है, पुराने ते पुराना है संगम युग, नई और पुरानी दुनिया का बीच। तुम समझते हो आज से 5000 वर्ष पहले बाप ने आकर अपना बनाया था और हमारा टीचर सद्गुरु भी बना था। वह सिर्फ हमारा बाबा नहीं है, वह तो ज्ञान का सागर अर्थात टीचर भी है। हमको शिक्षा देते हैं, सृष्टि के आदि मध्य अंत का राज समझाते हैं, क्योंकि बीज रूप वृक्षपति है। वह जब भारत में आते हैं तब भारत पर बृहस्पति की दशा बैठती है। सतयुग में सब सदा सुखी देवी देवताएं होते हैं, सब पर बृहस्पति की दशा बैठती है। जब फिर दुनिया तमोप्रधान होती है तो सभी पर राहु की दशा बैठती है। वृक्षपति को कोई भी जानते नहीं, न जानने से फिर वर्षा कैसे मिल सकता? तर बाबा म्हणताय हा मनुष्य सृष्टी रूपी वृक्ष आणि या वृक्षाचा बीज रूप परमपिता परमात्मा आहे आणि वृक्षपती म्हणजे या सृष्टीरूपी वृक्षाचा मालक स्वतः परमपिता परमात्मा आहे। तर जोपर्यंत त्याला जाणत नाही तोपर्यंत त्याच्याशी कनेक्शन कसं जोडणार आणि त्याच्याकडून वारसा हक्क कसा मिळणार किंवा त्याच्याकडून जी प्राप्ती पाहिजे आपल्याला ती प्राप्ती कशी होणार? तर दुनियावाल्यांना त्याचा परिचयच नाहीये, परमपिता परमात्मा कोण आहे आणि तो कशा प्रकारे या सृष्टीची रचना करत असतो। दर 5000 वर्षानंतर दर 5000 वर्षानंतर सृष्टी अति तमोप्रधान स्थितीमध्ये येऊन जाते। या सृष्टीवरती जेव्हा राहूची दशा बसते, ज्योतिषशास्त्रामध्ये राहूची दशा आणि त्याच्या राहूची दशेला वाईट दशा समजली जाते आणि बृहस्पती दशेला चांगला काळ समजला जातो। ज्यावेळेला राहूची दशा आहे तर त्यावेळेला ती स्थिती अशी असते की दुःख आहे, टेन्शन आहे, तणाव आहे, परेशानी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न येत आहे। तर त्याला म्हटलं जातं की राहूची दशा बसलेली आता। आणि बृहस्पतीची दशा म्हणजे चांगला काळ आलेला आहे, आता विघ्न समाप्त झालेले आहे, काही समस्या नाही। आपण बघतोय की आज सगळे सृष्टीमध्ये दुःखच दुःख आहे, परेशानी आहे, टेन्शन आहे, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आहे, वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न आहे। तर तसंच जर ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने बघितलं तर तो हा काळ असा चाललेला आहे, एकेकाचं नाही, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे। तर सगळ्यांवरती राहूची दशा आहे आणि खरी राहूची दशा कशामुळे बसलेली आहे? विकार। या 5 विकारामुळे सगळ्या आत्म्यावरती राहूची दशा बसलेली आहे। तर बाबा म्हणतात की आता तुम्हाला या 5 विकारांचं दान द्यायचंय, म्हणजे ही राहूची दशा समाप्त होऊन जाईल, ग्रहण समाप्त होऊन जाईल आणि तुमच्यावरती बृहस्पतीची दशा होईल। तो ही जी बृहस्पतीची दशा आहे ती स्वतः बृहस्पती, स्वतः परमपिता परमात्मा आपल्यासाठी या धर्तीवरती येतो आणि तो ज्ञान देतो, सगळं आपल्या दुःखाचं कारण आपल्याला समजवतो, आपलं जे काही जीवन जसं बनलेलं आहे त्याच्या मागचं रहस्य आपल्याला सांगतो आणि याच्यापेक्षा आपलं किती सुंदर जीवन होतं आणि ते सुंदर जीवन आपण कसं बनवू शकतो याच्यासाठी तो रस्ता दाखवतो, मार्गदर्शन करतो। आणि मग आपल्यावरती बृहस्पतीची दशा बसते, म्हणजे आपलं जीवन इथून पुढचं जे जीवन आहे ते कल्याणकारी जीवन होईल, आनंदाचं जीवन होईल, शांततेचं जीवन होईल आणि कोणत्याही प्रकारची दुःख, अशांती, विघ्न, संकट, समस्या आपल्या जीवनामध्ये राहणार नाही। तो जब भगवान धरती पर आता है तो हम पर बृहस्पति की दशा बैठती है, क्योंकि वो खुद इस बारे में समझाता है। स्वतः तो आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून सांगतो की तुम्हाला कसं आपलं कल्याण करून घ्यायचंय, कसं आपलं जीवन परिवर्तन करायचंय। तर हे ज्योतिषाचा विषय नाहीये, बाबा आपल्याला सगळं सत्य सांगतोय आणि सगळ्यांविषयी सांगतोय, सगळ्या सृष्टीविषयी सांगतोय। तिकडे जर कोणी ज्योतिषाकडे गेलं तर ते सांगतात की ही पूजा करून घ्या, हा होम करून घ्या, हे यज्ञ करा, हे अशा प्रकारचं करावं लागेल, हे दान द्यावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे ते सांगतात।
आणि त्याच्यामुळे आपण बघतो काही फरक पडत नाही, फक्त मनाची भावना बदलते, विचार बदलतात, फरक काही पडत नाही, जीवन जसं आहे तसंच चालू राहतं, बदल काहीच होत नाही. हे त्यांचे कमाईचे रस्ते. पण जेव्हा बाबा येतात तेव्हा आपल्याला खरं त्याच्या मागचं कारण सांगतात, मूळ कारण, की हे विकार त्याचं मूळ कारण आहे, तुमचे जे कर्माचे हिशोब बनलेले ते मूळ कारण आहे. आणि आता तुम्हाला जर त्याच्यातून मुक्त व्हायचंय तर तुम्हाला माझ्याशी कनेक्शन जोडायचंय आणि माझ्या मध्ये जे काही आहे ते तुमच्यामध्ये घ्यायचंय. सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सगळ्या प्रकारची शक्ती हे बाबांकडून जेव्हा आपण घेतो तेव्हा मग आपली पुढचं जे जीवन आहे, पुढचा जो कल्प आहे 5000 वर्षाचा, त्याच्यासाठीची चांगली रेकॉर्डिंग होऊन जाते. मग बाबा म्हणते आता तुमच्यावरती जे बाबाचे बच्चे त्यांची दशा आता बदललेली आहे, कारण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपण आलेलो आहे आणि बाबांच्या छत्रछायेमध्ये. आपली दशा बदललेली आहे, आपल्याला रस्ता सापडलेला आहे. पण आपल्यावरती जे विघ्न, संकट, समस्या, प्रॉब्लेम येतात ते मागचा कर्माचा हिशोब आहे, तो तर आपल्याला चुकतू करावा लागेल. जे काही कर्माचे हिशोब आपण बनवलेले आहे ते चुकतू करावे लागतील आणि त्याच्यासाठी बाबा सोबत आहे. पण आता ज्ञानाचा प्रकाश मिळालेला आहे की इथून पुढे आपल्याकडून पाप कर्म होणार नाही. आपल्याला आता हे विकर्म, जे काही चुकीचे कर्म आपण करत आलो, ज्ञान नव्हतं म्हणून विकारांच्या वश होऊन, ते आता नाही करायचे. आता दिव्यता संपन्न जीवन आपल्याला बनवायचंय, देवतासारखं या जीवनामध्ये राहायचंय. मग आपल्या पुढचं जे भविष्य आहे ते खूप सुंदर होऊन जाणार आहे. मग बाबा म्हणताय की तुम्हाला हा परिचय सगळ्यांना द्यायचा आहे माझा, कारण सगळे दुःखी आहे, सगळ्यांवरती राहूची दशा आहे, सगळे परेशानीमध्ये, सगळ्यांवरती विघ्न, समस्या आहे. माझा परिचय तुम्ही सगळ्यांना द्यायचा आहे. आणि परिचय देताना बाबा म्हणताय कसा परिचय द्या, की बाबा कसा आहे, कोण आहे, तो आपला बाप आहे, पिता आहे, परमपिता आहे आणि त्याचे आपण सगळे बच्चे, सगळे ईश्वराचे बच्चे. ईश्वर एकच आहे आणि आपण सगळे ईश्वराचे बच्चे, आत्मा आत्मा, भाऊ भाऊ आहे. परमधाम आपलं घर आहे बाबांचं आणि आपलं, तिथून आपण इथं आलेलो आहे. तर बाबा आपला बाप आहे, तर बाप रूपामध्ये मग बाप आहे तो, त्याला आपण पिता समजतो भक्तीमध्ये पण, की ईश्वराचे आपण लेकर आहे. तर मग तोच जर आपला बाप आहे तर वारसा हक्क मिळायला पाहिजे. तर तो वारसा हक्क देतो सतयुगी दुनिया आणि ज्ञान देतो आता आपल्याला शिक्षकाच्या रूपामध्ये. तो फक्त पिताच नाहीये, शिक्षक आहे आणि शिक्षकाच्या रूपामध्ये आपल्याला हे ज्ञान देतोय. इथं येऊन धरतीवरती अवतरित होऊन आपल्याला ज्ञान देतोय. सृष्टीच्या आधीमध्ये अंतचं ज्ञान देतोय, कर्माचं ज्ञान देतोय, जे सृष्टी चक्र आहे त्याचं ज्ञान देतोय, सगळ्या प्रकारचं कर्माचे जे हिशोब बनतात आपले, कशामुळे बनतात, कशामुळे त्याला आपण दुरुस्त करू शकतो, पुन्हा आपण कसं दिव्यता संपन्न जीवन बनवू शकतो हे तो आपल्याला शिकवतो. आणि गाईड बनवून, मार्गदर्शक बनवून, सद्गुरू बनवून तो आपल्याला परमधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. तर परमपिता परमात्मा आपला पिता आहे, शिक्षक आहे आणि सद्गुरू आहे. तर बाबा म्हणताय अशा पद्धतीने माझा परिचय तुम्ही द्यायचा. हा परिचय जर आपण दिला तर जे दुनियावाल्यांच्या बुद्धीमध्ये की तो कणाकणामध्ये, हे त्यांच्या बुद्धीमधून निघून जाईल. परमात्मा कणाकणामध्ये हे म्हणणं म्हणजे त्याचा अपमान आहे. परमात्मा जर कणाकणामध्ये असता तर ही सृष्टी अशी झाली नसती, इतकी बिघडली नसती, इतकं दुःख, अशांती आणि तणाव राहिला नसता वातावरणामध्ये, मनुष्य इतका बिघडला नसता जर तो आपल्यामध्ये असता तर. तर परमात्मा कणाकणामध्ये नाहीये, आपल्यामध्ये नाहीये किंवा वातावरणामध्ये नाहीये. परमात्मा परमधामचा रहिवासी आहे आणि आपल्यासाठी या धर्तीवरती येत असतो, आपला पिता रूपामध्ये, शिक्षक रूपामध्ये आणि सद्गुरू रूपामध्ये आपलं कल्याण करण्यासाठी. त्या दुनियेमध्ये, लौकिकमध्ये पण शिक्षक असता, एक पिता असतो, घरामध्ये पालना करतो, शिक्षक शिकवतात आणि नंतर वानप्रस्थमध्ये गुरु करतात. पण इथं सगळे जे बाबाचे बच्चे बनतात, जे ज्ञान प्राप्त करतात, त्यांचा पिता, शिक्षक आणि सद्गुरू, तिन्ही रूपामध्ये बाबा पालना देतो, मार्गदर्शन करतो आणि सद्गतीचा रस्ता दाखवतो. तर तो अलग, आपण अलग आहे. तो इथला नाहीये, परमधामचा राहणार आहे, आपण पण परमधामचे राहणार आहे. तो तिथून इथं येत असतो, म्हणजेच कणाकणामध्ये नाहीये. आपण वरच्याला पुकारत असतो, दुःख होतं म्हणजे याचाच अर्थ तो इथं नाहीये, तो वरती कुठंतरी. पण दुनियावाले तरी म्हणतात की तो कणाकणामध्ये, तो कुठं नाहीये. आणि मग जर तो कणाकणामध्ये तर आपल्याला वारसा हक्क कसं देणार, शिकवणार कसं? तर बाबा म्हणतात हा माझा जो हा परिचय आहे, हा तो तुम्ही जर सगळ्यांना द्याल तर त्यांनाही कळेल की तो
त्याचं अस्तित्व वेगळं आहे, आपलं अस्तित्व वेगळं आहे. तो इथं नाहीये कणाकणामध्ये, तो वरचा राहणार आहे, तो खाली येत असतो आणि तो आता आलेला आहे. आता तो आलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्याशी नातं जोडायचंय, संबंध वाढवायचा आहे, चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घ्यायचा. तुम यहां जब बैठते हो तो अशरीरी होकर बैठो. जेव्हा आपण इथं बसतो, बाबांची मुरली ऐकण्यासाठी बसतो किंवा बाबांच्या आठवणीमध्ये बसतो आपण, तर त्यावेळेला बिलकुल अशरीरी होऊन बसायचं. कारण आपल्याला क्लिअर आहे, आपल्याला माहिती आहे की आपण आत्मा आहे, आपण हे शरीर नाहीये. शरीरापेक्षा अलग आपण एक आत्मा आहे. तर आत्मा समजून आपण हे बाबांचं ज्ञान ऐकायचं. शरीर भानामध्ये नाही, देह भानामध्ये आपण हे ज्ञान समजून घेऊ शकणार नाही. नुसतं कानावरून जाईल पण त्याचा उपयोग नाही होणार. म्हणून बाबा म्हणताय, मुरली जेव्हा ऐकायची तेव्हा मी आत्मा परमात्म्याची संतान आहे आणि परमात्मा माझं जन्मजन्मांतराचं कल्याण करण्यासाठी मला या चांगल्या गोष्टी शिकवतोय, समजवतोय, सांगतोय. या भावनेने आपण मुरली ऐकायची. तुम यहाँ जब बैठते हो तो अशरीरी होकर बैठो. यह तो ज्ञान मिला है, आत्मा अलग है, घर अलग है. आत्मा अलग है, घर अलग है. हम आत्मा अलग है, ये आत्मा का घर है. यहाँ पर इस शरीर में हम जो तात्पुरतं निवासस्थान आहे आपलं, हे शरीर आहे, हे घर आहे आत्म्याचं सध्या. पण आपण परमधाम घराचे ओरिजिनल तिथून इथं आलेलो आहे. आपण अलग, हे शरीर अलग, आपण अलग, आपलं घर अलग. 5 तत्व का पुतला शरीर बनता है, उसमें आत्मा प्रवेश करती है. शरीर नाही घेऊन आलो आपण कुठून, शरीर तयार होतं आणि त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करते. सबका पार्ट नूंदा हुआ है. पहले पहले मुख्य बात यह समझानी है कि बाप सुप्रीम बाप है, सुप्रीम टीचर है. लौकिक बाप टीचर गुरु का कॉन्ट्रास्ट बताने से झट समझेंगे. आत्माओं के बाप में सारा ज्ञान है, यह खूबी है. आत्माओं का जो बाप है परमपिता परमात्मा, उसमें सारा ज्ञान है. ही त्याची विशेषता आहे की त्याला सगळं माहिती आहे, या दुनियेचं सगळं माहिती आहे आणि त्याचे आपण बनलेलो आहे. वही हमको रचना के आदि मध्य अंत का राज समझाते हैं. ऋषि मुनि आदि तो कहते थे हम रचता और रचना के आदि मध्य अंत को नहीं जानते, क्योंकि उस समय वह सतो थे. हर चीज सतो प्रधान, सतो रजो तमो में आती ही है, नई से पुरानी जरूर होती है. तुमको इस सृष्टि चक्र की आयु का भी मालूम है. मनुष्य यह भूल गए हैं कि इनकी आयु कितनी है. बाकी यह शास्त्र आदि सब भक्ति मार्ग के लिए बनाते हैं. बहुत गपोड़े लिखती है. सबका बाप तो एक ही है, सदगति दाता एक है, गुरु अनेक है. सदगति करने वाला सदगुरु एक ही होता है. सदगति कैसे होती है वह भी तुम्हारी बुद्धि में है. आदि सनातन देवी देवता धर्म को ही सदगति कहा जाता है. वहां थोड़े मनुष्य ही होते हैं, अभी तो कितने ढेर मनुष्य हैं. वहां तो सिर्फ देवताओं का राज्य होगा, फिर डिनाइस्टी वृद्धि को पाती है. बाबा म्हणता है कि सतयुग, उस नई दुनिया को याद करते रहो. उस दुनिया में मैं तुम्हें लेकर जाने के लिए आया हूँ और अभी जल्दी ही वो दुनिया आने वाली है. देवी देवताओं का राज आने वाला है इस धरती पर और वहां पर तो बहुत थोडे मनुष्य रहेंगे ज्यांना बाबांनी निवडलेले आहे, तेच तिथं राहू शकणार आहे. त्या दुनियेचा आनंद घेण्यासाठी बाबांनी आपली निवड केलेली आहे. आपण खूप भाग्यवान आहात. मी आपल्याला फक्त तिथं राहायची आता तयारी करायची. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, कलयुगी लोक लाज, कुल की मर्यादा छोड़ ईश्वरीय कुल की मर्यादाओं को धारण करना है. कलयुगी लोकलाज, कुल की मर्यादा छोड़ ईश्वरीय कुल की मर्यादाओं को धारण करना है. आता आपला जन्म नवा जन्म झालेला आहे, ईश्वरीय कुळामध्ये आपण आलेलो आहे आणि ज्या नियम मर्यादा बाबांनी आपल्याला शिकवलेल्या आहे त्या नियम मर्यादेमध्ये आपण राहायचे. मर्यादेचं उल्लंघन नाही करायचे. दुनियामध्ये जे 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 नियम मर्यादा आहे सांसारिक,
बाबा म्हणते अब उनको छोड़ना है। नियम मर्यादाएं जो भगवान हमें सिखाता है उन नियम मर्यादाओं में रहना है। ही नियम मर्यादा म्हणजे बाबा आपल्याला लक्ष्मण रेखा आखून देत आहे, जी मुरलीमध्ये बाबा आपल्याला शिकवतात कसं विचार करायचा आहे, कशी भावना ठेवायची आहे, कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कशी व्रताची धारणा करायची आहे, काम विकारापासून दूर राहायचंय, सगळ्या प्रकारच्या विकारांपासून दूर राहायचंय, खानपानची शुद्धता ठेवायची आहे। हे सगळं जे बाबा आपल्याला नियम मर्यादा शिकवतो त्याच्यामध्ये आता राहायचंय, कारण आपण ईश्वराच्या परिवारामध्ये आलेलो आहे आणि ईश्वराचे जे नियम आहे त्या नियमांचं पालन आपल्याला करायचंय। लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा है। भगवान क्या सोचेगा मेरे बारे में ये सोचना है। अशरीरी बाप जो सुनाते हैं वह अशरीरी होकर सुनने का अभ्यास पक्का करना है। बाबा अशरीरी है, परम आत्मा है और वो आत्माओं से बात करता है, तर आपण पण त्या स्थितीमध्येच बाबांचे महावाक्य ऐकायचा अभ्यास पक्का करायचा आहे की बाबा मी आत्मा आहे आणि आत्म्याच्या कल्याणासाठी मला पुढच्या जन्मामध्ये जायचंय, परमधाममध्ये जायचंय, मला आत्माला देवता बनायचंय, त्यासाठी बाबा हे सगळं शिकवतोय, समजवतोय, तर त्या स्थितीमध्ये आपल्याला हे सगळं ऐकायचंय। अशरीरी होऊन आत्मा समजून हे ज्ञान ऐकायचं, शरीर भानामध्ये हे ज्ञान ऐकायचं नाही। मी जेव्हा आपण मुरली ऐकतोय तेव्हा बाकी कोणाचीही कशाचीही आठवण नाही आली पाहिजे, आपल्या बुद्धीमध्ये क्लिअर पाहिजे मैं आत्मा और परमात्मा मुझे समझा रहे हैं, मुझे रास्ता बता रहा है, मैं आत्मा हूं और मुझ निराकार आत्मा को निराकार परमात्मा रास्ता बता रहा है, मार्गदर्शन कर रहा है, सलाह दे रहा है, त्याचं मत देतोय तो की तुम्हाला कसं वागायचंय, काय करायचंय। बेहद का बाप बाप भी है, टीचर भी है, सदगुरु भी है। यह कॉन्ट्रास्ट सभी को समझाना है। यह सिद्ध करना है कि बेहद का बाप सर्वव्यापी नहीं है, जो सर्वव्यापी नहीं है, कणाकणामध्ये नहीं है, हे सिद्ध करायचंय। वरदान है हद के नाज नखरों से निकल रूहानी नाज में रहने वाले प्रीत बुद्धि भव। कई बच्चे हद के स्वभाव संस्कार के नाज नखरे बहुत करते हैं। जहां मेरा स्वभाव, मेरे संस्कार यह शब्द आता है वहां ऐसे नाज नखरे शुरू हो जाते हैं। यह मेरा शब्द ही फेरे में लाता है, लेकिन जो बाप से भिन्न है वह मेरा है ही नहीं। मेरा स्वभाव बाप के स्वभाव से भिन्न हो नहीं सकता, इसलिए हद के नाज नखरे से निकल रूहानी नाज में रहो, प्रीत बुद्धि बन, मोहब्बत की प्रीत के नखरे भल करो। तर बाबा म्हणताय आता नखरे नहीं करायचे जास्त, बाबा म्हणताय स्वभाव, बाबा का स्वभाव वो मेरा स्वभाव होना चाहिए, माझा स्वभाव असा आहे, मी असाच आहे, मला असंच आहे, हे ह्या ज्या गोष्टी आहे बाबा म्हणताय उसमें से निकल जाओ, अभी ये नखरे नहीं करने हैं। नखरे करने हैं तो कौन से करो, प्रीत बुद्धि बन, मोहब्बत की प्रीत के नखरे करो। बाबांशी प्रेम करायचंय आणि प्रेमळ भाषेमध्ये बाबांशी बोलायचंय। आपल्याला काही तक्रार पण करायची असेल तर प्रेमाच्या सुरामध्ये बाबांच्या समोर तक्रार करायची की बाबा असं कसं, असं नाही व्हायला पाहिजे, प्रेमळ नात्याने, पण एक मागणी म्हणून नाही, भक्तासारखं भिकारी बनून नाही, पण एक प्रेमाच्या हक्काने आपण बाबांशी बोलू शकतो। तो बाबा म्हणतात तेवढे नखरे तर तुम्ही करू शकता माझ्यासमोर, पण बाकी जो स्वभाव माझा आहे, जो जसा बाबा आहे तसं आपल्याला आपलं जीवन बनवायचं, आपला स्वभाव बनवायचा, आपला विचार भावना, जो काही प्रसंग येईल त्यावेळेला आपण हा विचार करायचा, बाबा जर माझ्या जागी असते तर त्यांनी काय विचार केला असता, बाबा जर माझ्या जागी असते तर त्यांची काय भावना राहिली असते या परिस्थितीमध्ये, बाबा जर माझ्या जागी असते तर बाबांनी या परिस्थितीला कसं हाताळलं असतं, बाबा जर माझ्या जागी असते तर ते काय बोलले असते, बाबा जर माझ्या जागी असते तर त्यांनी कसं त्या सिच्युएशन मध्ये त्या आत्म्याला शुभ भावना दिली असती, कोणी वाईट करतंय, कोणी चुकीचं आहे, त्याला कसं बाबांनी प्रेमाच्या नजरेने बघितलं असतं। जसं बाबा आहे तसं मला आता माझा स्वभाव बनवायचा है। बाबा म्हणते अभी जो तुम्हारे अंदर वो जो नाज नखरे आ गए थे द्वापर से, उसको भी बंद करना है, अभी तुमको देवता बनना है, अब तुम मेरे बच्चे बने हो, भगवान के बच्चे हैं, देवता बनने वाले हैं, सतयुग में जाकर राज करना है। राजा ही बाबा उसको ही देगा जो सबको लेकर चलता है, जो सबको किसी को भी नाराज नहीं करता है, किसी को भी परेशान नहीं करता है, किसी को भी तकलीफ नहीं देता है, सबके साथ
बहुत अच्छी जिसकी बोलचाल है, व्यवहार है, उसको बाबा राजा बनाएगा सतयुग में। इसलिए हमें भी अपने संस्कारों को परिवर्तन करना है, बहुत मीठा बन जाना है और हर परिस्थिति को कर्मों का हिसाब किताब समझते हुए, ड्रामा का सीन समझते हुए उसे पार करना है, उसमें से निकल जाना है। कर्मों के हिसाब किताब से हमें अपने आप को बाहर निकालना है और उसके लिए बाबा जो सर्वशक्तिवान है उससे प्यार को बढ़ाना है। स्लोगन है, बाप से, सेवा से और परिवार से मोहब्बत है तो मेहनत से छूट जाएंगे। आपण जे या रस्त्यावरती चालतोय आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट तकलीफ येत असते, आपण ज्या बाहेरच्या कलियुगामध्ये राहतोय, भले आपण संगम युगामध्ये, पण काही ना काही प्रॉब्लेम सगळ्यांच्या समोर येतात, काही ना काही समस्या येतात, तर त्याच्यापासून जर मुक्त व्हायचंय तर बाबा, सेवा आणि परिवाराविषयी आपल्याला प्रेम पाहिजे। बाबाविषयी प्रेम, बाबांचा जो परिवार आहे संगमिकामध्ये त्याच्याविषयी प्रेम, आणि बाबांनी आपलं हे जीवन सेवेचं जीवन दिलेलं आहे। आता हे नवीन जीवन आहे आणि मला पल पल सेवा करायची, मी जे करतोय त्याच्यामधून सेवा झाली पाहिजे। काही असू द्या, माझा हिशोब जरी समोर आलेला आहे तरी त्याच्यामधून पण सेवा झाली पाहिजे। तर त्या सेवेविषयी प्रेम, बाबाविषयी प्रेम आणि बाबांच्या ब्राह्मण परिवाराविषयी प्रेम, तर हे जर आपलं परिवर्तन झालं तर बाबा म्हणताय सगळ्या प्रकारची मेहनत, सगळ्या प्रकारची तकलीफ, कष्ट जे तुम्हाला होतात, जे दुःख तुम्ही करून घेता त्याच्यापासून मुक्ती मिळून जाईल। अच्छा, ओम शांती।